नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे शनिवार आणि आज आहे आषाढी एकादशी. तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. मी चालली आहे अन्वीला घेऊन, म्हणजे आई तर पुढे गेलेली आहे पण आणि ताई गेले मुलांना स्कूलमधून आणायला. आज हाफ डे आहे आणि तसंच आम्ही कावेरी सेतूला जाणार आहोत विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी. ताई आता इथे राहायला आले ना, तर ताईलाही आम्हाला दाखवायचं होतं. म्हणजे आम्ही दरवर्षी जातो, तर हे फर्स्ट टाईम आहे ताईचं आणि मनूचं, म्हणून आम्ही निघालो दर्शनासाठी. तर इथे मी आली ताईजवळ. ताई गेलेली आहे मुलांना आणायला. आज सॅटर्डे आहे, हाफ डे आहे. तर ताईला सांगितलं मुलांना घेऊन तू डायरेक्ट कावेरी सेतूची येते ये, मी मनूला घेऊन अन्वीला घेऊन येते की तिथे दर्शनासाठी. तर बघा ना, अजिबात तिथे ना पाऊस नाही आहे आणि ही छान फुलं फुललेली मनू तयारी करत होती. आणि ना मी तर छत्री विसरलीच, पण हा एवढा ऊन होता ना, तर असं वाटलंच नाही की पाऊस पडेल. पण गेटपर्यंत जात होतो ना, हे बघा अजिबात ऊन असं काळे ढग नाही आहेत का, काही नाही आहे. पण नेमकं आम्ही अर्ध्या रस्त्यात गेलो आणि हा असा पाऊस पडला ना की आम्हाला 10 मिनटं तरी एका दुकानाची इथे थांबावंच लागलं. तोपर्यंत ताई ऑटोनी मुलांना घेऊन मंदिराजवळ पोचलेली होती. तर आई आधी गेलेली, कारण माझी आत्याही आलेली होती दर्शन घेण्यासाठी. आईची वाट बघत होती ती. आई म्हणून मला बोलली की मी जाते पुढे, तू मनूला आणि मुलांना घेऊन ये. तर ताई आमच्या आधीच आलेली, तर ताईला सांगितलं आमचाही नंबर लाव आम्ही येईपर्यंत. तर छान दर्शन झालेलं. दरवर्षी इथे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणली जाते आणि सगळ्या कळवेकरी येथे दर्शन घ्यायला लाईनीत उभे राहून दर्शन घेतात. तर सुंदर असं दर्शन झालेलं आहे आमचं. तर हा व्लॉग आहे संडेचा. मस्तपैकी चहा ठेवलेली आहे, दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि वाटप काढायला घेतलेलं आहे. तर हाय, हॅलो, नमस्कार, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर हा आहे रविवारचा व्लॉग आणि अन्वीला नाश्त्याला दिलेला आहे. आज काय नाश्ता बनवणार नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं बिस्किट किंवा टोस्ट आणायचे आणि कपडे सुकलेले ना आता काढायचे आहेत. इथे अर्णवला पाहिजे होतं बेसन तोंडाला लावायला, तर त्याला बेसन काढून दिलेलं आहे मी आणि त्याला म्हटलं आता तू आंघोळ करून घे, तोपर्यंत अन्वीचा नाश्ता होईल. इथे गरम पाणी हे ठेवलेलं आहे आणि इथे मी लसूण सोलायला घेत आहे आता, कारण मला वाटप काढायचं आहे. तर सगळं वाटप थंड झाल्यानंतर आता ना मी अद्रक टाकून घेतलेलं आहे, कोथिंबीर घ्यायची आहे, थोडासा पुदिना घ्यायचा आहे आणि सगळं बारीक करून ना मी आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर तिथून मनूला साडी घ्यायला आम्ही जाणार होतो कामगारमध्ये, कारण माझ्या वास्तुपूजेला मी जी साडी घेतलेली ना ती तिला खूप आवडलेली, म्हणून मनूच्या ठाचणीसाठी आम्ही ही साडी घेतलेली आहे. ही बघा, हा कलर खूपच छान वाटत होता तिला. ह्या दोन कलर चॉईसमध्ये कन्फ्यूज होती ती, पण मला तो ती आवडली साडी, त्याच्यामुळे आम्ही ती फायनल केलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही साडी कमेंट्समध्ये नक्की सांगा. कलर खूपच छान वाटत होता. आणि मनू बोलली की मामीसाठीही घ्यायची, तर मामीसाठीही तिने ही चॉईस केलेली आहे. तर श्रवण आत्ताच कामाला लागलेला आहे, तर त्यांनी त्याच्या आईसाठी पहिल्या पगारात ही साडी सिलेक्ट केलेली आहे. आणि ही साडी अशीच रेग्युलर यूजसाठी म्हणून मनू घेऊन ठेवणार आहे. तर ह्या साड्या आम्ही फायनल केलेल्या आहेत. तर प्युअर कॉटन आहे, कामगारमध्येच मी साड्या घेते नेहमी, तर तिथे फायनल करून घरी आलेलो होतो. तर जेवणासाठी आहे टोमॅटो सार, गवारीची भाजी आणि भात आणि चपाती. दुपारच्या टायमाला आराम करायचा होता, पण ही दोन्ही मुलं आराम करून देत नव्हती, म्हणून अन्वीला बिझी ठेवला आम्ही ड्रॉइंगमध्ये. आणि एका साईडला अर्णव ही ड्रॉइंगचंच काम करत होतं, पण त्याला ओले कलर लागतात ना, म्हणून तो ते करत होता. आणि इथे अन्वी काय करते माहिती नाही, पण त्याच्यात तरी तिचा वेळ जातोय. तर चला आता ही व्हिडिओ ना मी इथेच थांबवते. 2 दिवस ब्लॉग टाकला नव्हता म्हणून सॉरी. ते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला येतील. तर बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.